आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवधर्म फाउंडेशन मार्फत हजारो मावळ्यांनी आज मोर्चा काढला। त्याचं कारण असं होतं की आज कुठेतरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची ख्याती जगविख्यात आहे आणि ज्यांचे विचार जगाच्या पाठीवर मांडले जातात, अशा महान पुरुषांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवरायांचा छत्रपती शंभू महाराजांचा जन्म झाला अशा त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाने एकेरी नावाने संघटना उघडतात आणि त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातो। त्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड आहे आणि या संभाजी ब्रिगेडच्या नावातलं जे पहिलं नाव आहे संभाजी, हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार आहे। शिवधर्म फाउंडेशनची आणि तमाम शिवप्रेमींची ही मागणी आहे की संभाजी ब्रिगेडवरील नाव हे बदलण्यात यावं आणि संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं। पण हे आंदोलन तुम्ही कलेक्टर ऑफिसला का करताय? मग पक्ष ज्यांनी सुरू केलं त्यांनी मागणी नाही केली का तुम्ही? आम्ही ही मागणी कलेक्टर साहेबांमार्फत देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांना करत आहोत की त्यांनी धर्मदाय आयुक्तांमार्फत त्यांना आदेश द्यावा, कारण आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांचा उत्तर शून्य आलं। तसं बघितलं तर संभाजी ब्रिगेड काय स्टेपची संघटना ही सगळ्याला माहिती आहे। एवढ्या प्रेमाने ऐकणारे असते तर त्यांनी, म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एक शिवाजी ब्रिगेड नावाची संघटना होती, पण जेव्हापासून या पोस्ट सोशल मीडियावर फिरायला लागल्या की संभाजी ब्रिगेड म्हणजे महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय। मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी खरंच त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरं प्रेम की त्यांनी त्यांच्या संघटनेला छत्रपती शिवाजी ब्रिगेड केलं। या ब्रिगेडियनला काय टोचतंय का? यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अपमान हा जाणून बुजून केलेला हा आमचा आरोप आहे। आणि प्रश्न तो नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का, व्यवहार केलाय का, किंवा चर्चा झाली आहे का? आमची त्यांच्या संघ जे प्रमुख आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का किंवा त्यांच्याकडून आमचं त्यांच्या संघ बोलणं झालं, पत्रव्यवहारही झाला, पण उत्तर शून्य असल्यामुळे आम्हाला हा मोर्चा काढावा लागला, कारण आपण न्याय शासन दरबारीच मागू शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।